हॅलो नमस्कार, मी अनिता तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। तर मग आज जाणार आहोत आपण एका देवीच्या दर्शनाला, म्हणजे चुनाभट्टीला, गावदेवीच्या दर्शनाला। इथे मध्येच आम्ही पेट्रोल भरण्यासाठी थांबलो आणि आज क्लायमेट खूप जास्त छान होतं। बारीक बारीक पाऊस येत होता अधूनमधून, पण भारी वाटत होतं तरीही क्लायमेट। त्याच्यानंतर आम्ही पोहोचलो चुनाभट्टीला। चुनाभट्टी हे माझं माहेर आहे, माझं पूर्ण बालपण इथे गेले। आणि चुनाभट्टीमध्ये एक ग्रामदैवत आहे, ते म्हणजे मुक्तादेवी। तर मुक्तादेवीला आम्ही दरवर्षी सगळेजण ओटी भरायला येतो, मम्मी, मी, ताई, आमच्या घरातले सगळेच। तर मग इथे आम्ही आलो होतो, मम्मी पण आली होती, आम्ही दोघी ठरवून आलो होतो। आणि मग वरती गेलो। थोडंसं टेकडीसारखं आहे, उंच डोंगरावर, जे जातात त्यांना माहीतच असेल। पण मंदिर खूप जास्त सुंदर आहे आणि देवीची मूर्ती त्याहून सुंदर आहे। तसं तर नवरात्रीचा उपवास करते, त्यामुळे मी 5 देवींची ओटी पण भरतच असते, कन्यापूजन करत असते, सगळं करत असते। पण सगळ्यात आधी मी मुक्तादेवीला येते, कारण इथे आल्याशिवाय मला असं वाटतच नाही की माझी नवरात्री चालू झाली आहे। त्यामुळे मग मंदिरात पोहोचलो। मंदिरामध्ये आज जास्त गर्दी नव्हती, ते पण एक बरं आहे, कारण खूप गर्दी असते, बऱ्याच वेळेला बाहेरपर्यंत लाईन असते। आणि मग आम्ही इथे पोहोचलो मंदिरामध्ये। एरवी तुम्ही आलात तर तुम्हाला पूर्ण आतमध्ये गाभाऱ्यामध्ये जाता सुद्धा येतं, पण नवरात्रीमध्ये खूप जास्त गर्दी असते, त्यामुळे ते लोक गाभाऱ्यामध्ये जाणं बंद करतात। बाहेरूनच देवीची ओटी भरावी लागते। आणि आजच्या लुकमध्ये देवी खूप सुंदर दिसत होती। आम्ही दर्शन घेतलं, त्याच्यानंतर खाली आलो। इथे मंदिराच्या बाहेर थोडे फोटोज क्लिक केले। खूप छान आहे, इथे भंडारा असतो, खूप छान अरेंजमेंट असतात। आणि इथून पूर्ण ऑलमोस्ट पूर्ण चुनाभट्टी दिसते या टेकडीवरून, आणि आमचं घरही दिसतं, जे माझ्या मम्मी पप्पांचं घर आहे ते। इथे आम्ही थोडा वेळ बसलो, मम्मी आणि मी थोडा वेळ गप्पा मारल्या, थोडा वेळ छान मंदिरामध्ये टाइम स्पेंड केला। आणि त्यानंतर मग खाली गेलो, खाली म्हणजे घरी माझ्या मम्मीच्या, म्हणजे ताईच्या इथे गेलो। आणि तिथे पण आमच्या मंडळाची देवी असते, तिथे ओटी भरली। इथे ऑपरेशन सिंदूरचं अतिशय सुंदर असं डेकोरेशन केलं होतं, जे मला खूप आवडलं। त्याच्यानंतर इथल्या देवीची ओटी भरून घेतली आणि पूर्ण इथलं डेकोरेशन मी तर पाहिलं थोडा वेळ, आणि म्हणून मी तुमच्या मंदिराबद्दल माहीत आहे आणि ते विचारात घेऊन इथे डेकोरेशन केलं गेलं होतं। खूप सुंदर वाटत होतं, आणि त्याहून सुंदर वाटत होती देवीची मूर्ती। छानपैकी ओटी भरली मी आणि मम्मीने। आणि आज मम्मी पप्पा आले होते, म्हणजे माझ्या आवडीचा खाऊ तर येणारच। सध्या माझा उपवास चालू आहे, म्हणून मस्त नारळवडी आणि वेफर्स, भुईमुगाच्या शेंगा, आणि त्याचबरोबर धपाट्याचं म्हणजेच थालीपीठाची भाजणी, असं सगळं मम्मी घेऊन आली होती, जे आता पुढे तुम्हाला रेसिपीजमध्ये दिसेलच। संध्याकाळी आम्ही छान गरबा खेळलो। खरं तर सध्या 10 वाजेपर्यंत परमिशन आहे, त्यामुळे खाली काही जाता येत नाही गरबा खेळायला, पण आमच्या फ्लोअरवर मात्र आम्ही 12 वाजेपर्यंत थांबत नाही। खरं तर आम्हाला सगळ्यांपैकी कोणालाच परफेक्ट असा छान मस्त गरबा येत नाही, पण जो काही आपला देसी गरबा आहे तो करत आम्ही एन्जॉय करतो, कारण मुलांना तेवढंच एन्जॉयमेंट भेटते म्हणून। जास्त मला व्हॉइस ओव्हरच करावा लागतो, कारण मग कॉपीराईट येऊ शकतो म्युझिकमुळे। तर अशी आम्ही धमाल केली। अजून पुढचे काही दिवस आम्ही गरबा खेळणारच आहोत। त्याच्यासोबत जसे उपवास सुटतील तसं आमचं पार्टी आणि डिनर वगैरे हे सुद्धा असणारच आहे। ते सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करेन, पण आत्ता तुर्तास सगळ्यात आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे असे छान छान ब्लॉग्स तुम्हाला रोज पाहायला मिळतील। आणि डेली लाईफमध्ये काय नवीन घडतंय हे मी तुमच्याबरोबर शेअर करेन, त्याचबरोबर काही रेसिपीज पण शेअर करेन। या सगळ्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल, त्यामुळे माझं छोटंसं चॅनल लवकर ग्रो होईल। चला तर मग मी तुम्हाला सगळ्यांना भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये। तोपर्यंत तुम्ही सगळे काळजी घ्या, मस्त नवरात्री एन्जॉय करा। आता दसरा येतोय, त्यानंतर बरेच सण येत आहेत, तर या सगळ्या सणांचा पुरेपूर आनंद घ्या। सगळेच आपण
सगळेच आपण कामांमध्ये खूप जास्त बिझी असतो, पण तरीही मला असं वाटतं की कितीही कामं असली, कितीही बिझी असलो तरीही सण समारंभ आपण पूर्ण उत्साहात साजरे केले पाहिजेत. त्यामुळे आपल्या पुढच्या पिढीला ते कळतील आणि त्याशिवाय आपल्याला पण तेवढंच मनोरंजन असतं, तेवढंच एंटरटेनमेंट असतं. जास्त भाषण देत नाही. आजचा व्लॉग मी इथेच संपवते. बाय.